माझं वर्षा नागले नाव आहे. तुमच्या शेजारी राहतात, त्यांचं पूर्ण नाव काय आणि कधी ते पिकनिकला गेले, काय करतात? त्यांचं नाव आहे नलिनी पाटील मॅडम, वकील आहेत त्या ह्याने, आणि संजय पाटील, आणि ते 23 तारखेला पिकनिकला गेले. 23 तारखेला जातो सांगून 3 तारखेपर्यंत आम्ही येऊ आणि आम्ही अशा अशा ठिकाणी जाणार आहे असं ते आम्हाला सांगून गेले. मग त्यानंतर आम्हाला काय त्याच्यात कल्पना नव्हती. मग काल आम्हाला संध्याकाळी कळलं की असं असं झालंय म्हणून. तलाठीकडून माणूस आलेला, त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम बद्दल लापत्ता आहे. ते ज्या बसमधून प्रवास करत होते ना, ती बस पूर्ण बेपत्ता आहे. त्यामुळे काही इन्फॉर्मेशनसाठी ते माणसं आलेले, तेव्हा आम्हाला हे कळलं सगळं. 6:30 वाजता काही कॉन्टॅक्ट झालं होतं? त्यांचं लास्ट अपडेट, ते जिथे पिकनिकला गेलेत ना त्या बसमधून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमधून लास्ट अपडेट 6:30चा झाला होता, आणि 6:30 वाजता मग एक लास्ट अपडेट, आणि त्यानंतर मग काहीच खबर नाही. काय लास्ट अपडेट? लास्ट अपडेट की आता सगळे आपण निघतोय वगैरे असं, तेवढाच लास्ट अपडेट होता. आता सोसायटी वाल्यांनी याला संपर्क साधला नाही, ऍक्च्युली त्यांचा एवढा कोणाचा नातेवाईक जवळचे एवढे इथे यायचे नाही आणि कोणाशी संपर्क नाही. पण त्यांच्या भावाशी रात्री झाला, एक क्लायंट तेच रात्री केलं, तर त्यांचा भावाचा वाटतं मुलगा आणि मॅडमचा मुलगा वाटतं ते नेपाळला जाणार आहेत, कारण का त्यांचा मुलगा युकेला असतो मॅडमचा. काय नाव आहे? माझं संगीता नागले. हा, म्हणजे आमचे पाटील मॅडम वगैरे आमचे शेजारी आहेत. ते संजय पाटील और नलिनी पाटील, ते लोक व्यवसायाने वकील आहेत. ते लोक असे कधी कधी फिरायला जातात इकडे तिकडे. हो, मग आता आम्हाला सांगून गेले होते की 23 तारखेला आम्ही बाहेर जाणार आहे, मानसरोवर म्हणजे कैलास मानसरोवर तिकडे जाणार आहे. मग 3 तारखेला परत येतो म्हणून. मग आता एक काल ते तिकडं काय झालं, ते आता बाढ आली त्याच्यामुळे आता सगळी लोक बोलतायत की कुठं बेपत्ता आहेत म्हणून. पक्क काय माहिती नाही, पण सकाळी 6:30ला एक खबर अपडेट आली होती त्यांची की आमची बस आता निघाली म्हणून, अशी त्यांच्या तिकडच्या ग्रुपची. तर तिकडं आपले कल्याणचे तलाठी आहेत ना, त्यांच्याकडे आली खबर. मग ते तलाठी काल संध्याकाळी आमच्याकडे आले होते सांगायला की इथल्या या लोकांचं काय अपडेट मिळालं तर आम्हाला सांगा म्हणून. असं दोघ जण दोघच राहतात आणि मुलगा बाहेर युकेला राहतो. अच्छा, सोसायटी वाल्यांनी काय त्यांची कॉन्टॅक्ट वगैरे असं नाही प्रयत्न, म्हणजे आम्ही केला तसा. ते आम्ही सांगून गेलो होतो की कॅमेरा वगैरे आहे त्यांचा, म्हणजे चालू ठेवा तुम्ही असं. तर मंगळवारी पूर्ण दिवस चालू होता असं, पण नंतर मग त्यांचं ते कॉन्टॅक्ट तुटलं. आमच्याकडे असे आहेत म्हणजे नंबर वगैरे, आमच्या शेजारीवरती आहेत 4थ्या माळ्यावर, त्यांच्याकडे पण नंबर आहे. तर त्यांनी सांगितलं, आणि खाली पृथ्वी टेलर आहेत, त्यांच्याशी चांगलं त्यांचं जमतं. आमच्याशी एवढं का आम्ही जास्त बोलत नाही असं. पृथ्वी टेलर सगळं सांगतील तुम्हाला काय असेल ते. आम्ही नाही, कारण का भावाला नाही केलं, कारण रात्री त्यांचे एक क्लायंट आहेत, ते आले होते 11 वाजता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला विचारायला आलो की तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट आहे का त्यांचा असं. मग त्यांनी तिकडे शोधून भावाला काहीतरी शोधलं रात्री 11, 11:30, 12 वाजेपर्यंत होते खाली ते लोक. असं मग मुलगा नाही, असं तर मन असं वाटतं की त्यांनी यावं, कुठून पण अगदी यावं. त्यांचा मुलगा पण एकटा आहे बिचारा, त्याचं पण लग्न बिग्न झालेलं नाही आहे. शिक्षण आहे का नोकरी करतो ते त्यांना माहिती, मला नाही. पण ते त्यांनी कुठून तरी यावं असं लय आमची इच्छा आहे. सोसायटीतले आमचे लय म्हणजे चांगले आहेत ते सगळे, आमच्या पूर्वीपासून आमचं आहे चांगलं, तेच बघतात. काय नाव आहे तुमचं? माझं नाव दिलीप परदेशी. तुम्ही या इमारतीत किती वर्षापासून राहतात? तुमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, ते देखील अनेक वर्षापासून? जेव्हा बिल्डिंग झाली तेव्हापासून आम्ही इथे राहतो. आम्हाला झाली 36 वर्ष इथे, त्यांना जवळजवळ झाले 20 वर्ष. ते व्यवसायाने वकील असल्यामुळे संपूर्ण सोसायटी त्यांच्या संपर्कात होती. काही काम असेल तर त्यांना आम्ही सांगतो. तर शुक्रवारी माझ्या एक रजिस्ट्रेशन होतं, त्यासाठी माझा मुलगा आणि मी त्याच्याकडे गेलो होतो. त्यामुळे मी आता रविवारी फ्लाईट आहे म्हणे मुंबईवरून काठमांडू मानसरोवरला आम्ही जाणार म्हणे. सप्टेंबरच्या 6 तारखेला म्हणे मी येईल. म्हणलं ठीक आहे. नंतर इथून गेल्यानंतर आम्ही 2 दिवस त्यांचा स्टेटस पाहिला आम्ही. आत्ताच्या मागच्या 2-4 दिवसापूर्वी, कालपासून स्टेटस नव्हता. तर काल रात्री तलाठी आला आणि त्यांनी विचारलं की म्हणे नलिनी पाटील, संजय पाटील कुठं राहतात.
खालती टेलर, तर ते म्हणे फर्स्ट फ्लोअरला, फर्स्ट सेकंड फ्लोअर त्यांचाच आहे. म्हणजे असं त्यांची जी बस आहे ती अख्खीची अख्खी बस बेपत्ता आहे. त्यांचा काही कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, म्हणजे आमचे संपर्क साधा. मग रात्री 12 वाजता कोणतरी त्यांचे क्लायंट होते, तेव्हा त्याचे वडील आणि त्याचा मुलगा ते रात्री 12 वाजता आले. मग आम्ही खाली गेलो, त्यांना भेटलो. त्यांनी त्याचा भाऊ एक श्री कॉम्प्लेक्सला, नलिनी पाटीलच्या मिस्टरांचा भाऊ, मोठा भाऊ, तर त्यांच्याही संपर्क साधला. मग तो बोला ठीक आहे, तलाठीला मी नंबर दिला. मग त्याच्याकडे त्यांच्या मुलाचा नंबर घेतला, तो अमेरिकेला आहे. त्याचा नंबर साधला, मग त्याला फोन लावला, तर त्याला नाही लागला, त्याच्या होणाऱ्या मिसेसला लागला. मग त्यांनी सांगितलं की म्हणे ते तिथून निघाले काठमांडूला, त्यांच्या मावशीचा मुलगा आणि त्यांचा मुलगा काठमांडू निघाले विमानाने त्यांना शोधण्यासाठी. आता तुमचा त्याच्यानंतर शेवटचा संपर्क कधी झाला त्यांच्याशी, काय नेमकं पूर्ण झालेलं? जाताना फक्त मला म्हणले रविवारी आम्ही जाणार रात्री आणि 6 तारखेला मी परत येणार, त्याला आम्ही रजिस्टर करून तुम्हाला देऊ. ठीक आहे म्हणलं मॅडम, व्यवस्थित जा व्यवस्थित. रात्री ते जे आले होते ग्रस्त, त्यांचे क्लायंट नलिनी पाटील आणि त्यांचे मिस्टर संजय पाटील हे बेपत्ता आहे, त्यांच्याशी काही संपर्क होत नाहीये. त्याच्यानंतर आम्हाला मग थोडंसं वाईट वाटलं की बहुतेक आहे का नाही काय माहिती. त्यांचा मुलगा संपर्क साधेल गेल्यानंतर काही सांगितलं तर काही कळलं.